कोणी राजा म्हणतंय, कोणी महाराजा म्हणतंय. तर आपल्या बाप्पाला किंवा मंडळाला परळचा मोरया हे नाव कसं पडलं आणि त्यामागची कहाणी काय? कहाणीच्या मागची अशी आहे की सन 2012 पासून सर्व जेवढे मंडळ आहेत तेवढे की राजा किंवा माझा महाराजा असे सगळीकडे संबोधले जात होते. त्याच्यानंतर मग त्याच्या अगोदरपासून आम्ही टी शर्टच्या मागे नाव लिहायचो मोरया. थंडीच्या उत्सवावरून एक खास प्रसंग आठवला की आगमनाच्या आपलं जेव्हा मोर्याचं आगमन असतं त्यावेळेस माझगाव ताडवाडी गोविंद पथकाने काळा चौकीच्या महागणपतीला सलामी दिली. त्याच नंतर परळच्या मोर्याला सुद्धा सलामी दिली आणि हा क्षण तर सर्वांसाठी खूप खासच होता. तर या परंपरेबद्दल किंवा आठवणीबद्दल तुम्ही काय सांगाल? तसं सांगण्यासारखं असं आहे की महागणपतीचं आगमन होतं. ठीक आहे. तर तुम्ही असं म्हणाला की चलचित्र, तर त्या चलचित्रांबाबत काय म्हणाल की चलचित्राचं ही सुरुवात कधीपासून झाली आणि आतापर्यंत ती थीम काय असणार आहे? चलचित्राची सुरुवात झाली नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं द मेमरी मेकर्सच्या भन्नाट पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे मेमरी टॉक्स. मी आहे आपला होस्ट, आपला दोस्त कार्तिकेय. आणि आजचा आपला भाग होणार आहे खास, कारण आज आपल्या सोबत आहेत महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अर्थातच परळचा मोरया. मुंबईच्या गणेशोत्सवात जेव्हा भव्य, आशयपूर्ण आणि जिवंत वाटणाऱ्या चलचित्र देखाव्यांचा विषय निघतो तेव्हा आवर्जून घेतलं जाणारं नाव म्हणजे परळचा मोरया. वर्षानुवर्ष आपल्या कल्पकतेने, कलात्मकतेने सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांमुळे लाखो गणेश भक्तांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या या मंडळाचा प्रेरणादायी प्रवास, पडद्यामागची मेहनत आणि यशाच्या कहाण्या जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूया वेळ न दडवता आपल्या पॉडकास्टला. तर आज आपल्या सोबत आहेत महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अर्थातच परळचा मोरया या गणेश मंडळाचे उपकार्याध्यक्ष. नमस्कार, मी शुभम शशिकांत वाणे, यावर्षीचा गणेशोत्सव मंडळाचा आणि उत्सव कालावधीमधला उपकार्याध्यक्ष. आपण तर फार तरुण तडफदार दिसताय. उपकार्याध्यक्ष हे पद म्हटलं की अरे कोणीतरी एल्डर व्यक्ती म्हणजे मोठी व्यक्ती असेल आणि तर तेच सगळा कार्यभार सांभाळतील. आपण एकदम तरुण तडफदार आहात हे तर दिसतंयच. तर वेळ न दडवता आपल्या चर्चेला सुरुवात करूया. तर आपलं जे मंडळ आहे त्या मंडळाची स्थापना कधी झाली? आपलं जे मंडळ आहे ते स्वातंत्र्यापूर्वी अगोदरचं मंडळ आहे. 1946ला मंडळाची स्थापना झाली आणि ज्या विभागाला गणेशोत्सवाची पंढरी म्हणतात, गणेशोत्सवाचं माहेरघर म्हणतात, अशा ठिकाणी अर्थातच लालबाग परळमध्ये हे आपलं मंडळ विसावलेलं आहे. ठीक आहे, आपण पुढे कंटिन्यू करूया की अनेक ठिकाणी आपण पाहतो की गणपती मंडळं असतात. तर त्या गणपती मंडळाला कोणी राजा म्हणतंय, कोणी महाराजा म्हणतंय. तर आपल्या बाप्पाला किंवा मंडळाला परळचा मोरया हे नाव कसं पडलं आणि त्यामागची कहाणी काय? कहाणीच्या मागची अशी आहे की सन 2012-13 पासून सर्व जेवढे मंडळ आहेत तेवढे की राजा किंवा माझा महाराजा असे सगळीकडे संबोधले जात होते. त्याच्यानंतर पण त्याच्या अगोदरपासून आम्ही टी शर्टच्या मागे नाव लिहायचो मोरया, फक्त मोरया नाव लिहायचो. आणि विभागात मोरयाची टी शर्ट म्हणून खूप प्रसिद्ध टी शर्ट होती. टी शर्ट प्रसिद्ध खूप होती. त्याच्यानंतर 2017-16ची गोष्ट असेल, आमच्यामधला ग्रुप आहे SSC ग्रुप, त्याने सुद्धा 2017-16ला परळच्या मोरयाचं गाणं काढलं. त्याच्यानंतर आपल्या मोरयाला आणि गणपतीला, मंडळाला एक शॉर्ट नाव म्हणून परळचा मोरया असं नाव प्रसिद्ध झालं. आणि पहिल्यापासूनच मोरयाची टी शर्ट फेमस होती अख्ख्या विभागात सर्वीकडे. तर आता परळच्या मोरयाची टी शर्ट म्हणून असं सुद्धा संबोधलं जातं आणि खूप फेमस आहे आता. बरोबर, जसं की आपण मगाशीच उल्लेख केला की स्वातंत्र्यापूर्वी या मंडळाची स्थापना झाली. तर जेव्हा स्थापना झाली तेव्हा तर आपण मुंबईचं स्वरूप पाहता की इथे पूर्वी चाळी होत्या आणि आता त्याचं इमारतींमध्ये स्वरूप बदललेलं आहे. तर या बदलामुळे आपल्या कार्यकर्त्यांवर किंवा
उत्सवातील वातावरणावर काही परिणाम झालाय का? तसं बघायला गेलं तर काहीच परिणाम झालेला नाही. त्यापेक्षा दुप्पट उत्साहाने उत्सव साजरा होतोय. आणि अर्थात लालबाग परळमधला उत्सव आहे, त्यामुळे तो उत्सव साजरा होत कोण करत नाही, तो आपोआप साजरा होतो. जेव्हा चाळी होत्या, तुम्हाला तर माहित असेल, चाळीमधला गणेशोत्सव आणि बिल्डिंग मध्ये गेलेला गणेशोत्सव खूप जमीन आसमानाचा फरक असतो. बरोबर. पण अजून पण आम्हाला असं वाटत नाही की आम्ही बिल्डिंग मध्ये गेलो, आमचा गणेशोत्सव बदलला. की आमच्याकडे जेव्हा पहिल्यांदा बिल्डर जेव्हा आला लागले, तेव्हा आमच्या सर्वांची एकच इच्छा होती, आमचा जो बाप्पा ज्या ठिकाणी बसतो तीची जागा हल्ली नाही पाहिजे, ती जागा तशीच राहिली पाहिजे. हे मागणं आमचं लास्टपर्यंत त्याच्याशी होतं आणि अजून पण त्याची जागा तीच आहे. आणि चाळी जेव्हा रिडेव्हलपमेंटला गेलं तेव्हा बरेचसे कार्यकर्ते बाहेर राहायला गेले. मग आता उत्सव कसा साजरा होणार, आता देखावा होणार की नाही, पहिली मूळ गोष्ट देखावा, आता देखावा होणार की नाही. तरी सुद्धा जेवढे कार्यकर्ते बाहेर गेले होते तेवढे रात्री येऊन त्याची काम करून त्याचं काम करत होते. आणि काय असा फरक जाणवला नाही की तेव्हा दोघांमध्ये काय फरक वाटेल. तो पण काळ आम्ही बघितलाय आणि आता बिल्डिंग मधला पण काळ बघतोय. खूप सुंदर असा बरोबर. प्रवास झालाय त्याच्यात. या प्रवासात काही तुम्हाला अडचणी आल्या का? जसं की चाळ आणि इमारतीमधला हा जो प्रवास आहे तो तुम्ही जे सांगितलं त्याच्यावरून कळतंय की हा सोहळा तर दिमाखातच होतो, तरी पण त्यामागे काही अडचणी की त्याच्यातून पण यशस्वीपणे तुम्ही पुढे गेलात? अशा अडचणी तर भीती आली, फक्त मनात शंका वाटली. अडचणी अशा काय आल्या नाही की आता आपण तुटतंय आपलं, बरोबर. आपण चाललो आता बाहेर, मग कसं होणार साजरा, कसं करणार. पण परळच्या मोरयानी बाप्पानी सगळं सावरून नेलं आणि आतापर्यंत कशाचं काय अडचण अजूनपर्यंत कोणाला काय आलेली नाही. उत्सवात बरोबर. दिमाखातच साजरा होतोय उत्सव अजून पण. आता गणेशोत्सव मंडळ म्हणालं तर आपला 10 दिवसाचा हा जो उत्सव आहे तो दिमाखातच होतो, पण त्यासोबत असतं आपलं समाजकार्य. तर गणेशोत्सवाचे 10 दिवसामध्ये परळचा मोरया हा लोकांशी 365 दिवस कसा जोडला जातो किंवा समाजाशी कसा जोडला जातो? तसं म्हणायला गेलं तर आमची कार्यकारिणी दरवर्षी बदलते. बदलल्यानंतर प्रत्येक कार्यकारिणी जो परंपरा चालू आली आहे, जे सगळं चालू आलं आहे त्याचं पुढे फॉरवर्ड होतं. मीटिंग झाल्यानंतर पहिला सामाजिक कार्य येतं. तर आषाढी एकादशीला आम्ही फळं वाटप म्हणा, अल्पहार उपवासाचं, किंवा केळी, तुळशी वृंदावन, या अशी सगळी समाजकार्य आहेत. त्याच्यानंतर आरोग्य शिबिर म्हणा, रक्तदान शिबिर म्हणा, हे सगळं चालू असतं आमचं. आपण असं बघूया की फक्त लोकांच्या आणि समाजाशी एवढंच नाही, तर लहान मुलांसाठी काही कार्यक्रम ठेवता का? किंवा वयोवृद्धांसाठी काही कार्यक्रम असतात का? आमच्याकडे कार्यक्रम म्हणजे स्पर्धा असतात. लहान मुलांसाठी सर्व स्पर्धा असतात. चमचागोटीपासून सर्व स्पर्धा असतात उत्सव कालावधीत. त्याच्यानंतर कधी दीपोत्सवला असतात. आणि वृद्ध लोकांसाठी आरोग्य शिबिर, नेत्रचिकित्सा, काय म्हणतात त्याला? नेत्र तपासणी. नेत्र तपासणी. बरोबर. तर आपण दहीहंडीचं नाव घेतलं, तर आपण दहीहंडीकडे वळूया की गणेशोत्सव आपण साजरा करतो, सोबत दहीहंडी उत्सव सुद्धा असतो, पण हे एकामागोमाग एक येणारे सण आहेत. तर लागोपाठ हे जे सण येतात त्याचं अचूक नियोजन आपण कसं करता? याचं अचूक नियोजन म्हणायला गेलं ना, तर असणारी कार्यकर्त्यांची जिद्द, बरोबर. ही जिद्द महत्वाची आहे सर्वात. कारण आमच्यामध्ये वेगळं असं काही नाहीये की गोविंदा वेगळा आणि गणपती मंडळ वेगळं. जे कार्यकर्ते गोविंद्यामध्ये आहेत तेच कार्यकर्ते गणपती मंडळात आहेत, जे मंडळात आहेत तेच गोविंद्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे वेगळं असं काही नाही. कामावरून आल्यावरती प्रथम फ्रेश होऊन प्रॅक्टिसला येणं खाली, आणि त्याच्यानंतर गणेशोत्सवाचं काम, सर्व जे काय असेल ते देखाव्याचं काम, ते आमचं देखाव्याचं काम म्हणायला गेलं तरी 1 महिनाभर अगोदर सुरू होतं. आगमन गणपती झाल्यानंतर महिनाभर अगोदर देखाव्याचं काम सुरू होतं. ते देखाव्याचं काम करता करता गोविंदाचं पण आम्ही तसं तुम्ही सुरुवात करता. सुरुवात करतो. दहीहंडीच्या उत्सवावरून एक खास प्रसंग आठवला की आगमनाच्या आपल्या जेव्हा मोरयाचं आगमन असतं त्यावेळेस माझगाव ताडवाडी गोविंदा पथकाने काळा चौकीच्या महागणपतीला सलामी दिली. त्याच नंतर परळच्या मोरयाला सुद्धा सलामी दिली.
आणि हा क्षण तर सर्वांसाठी खूप खासच होता. तर या परंपरेबद्दल किंवा आठवणीबद्दल तुम्ही काय सांगाल? तसं सांगण्यासारखं असं आहे की महागणपतीचं आगमन होतं सेंट्रल रेल्वेमधनं आणि आमच्या मोर्याचं आगमन होतं गणसंकुलमधनं. तर आणि ते आगमन एकाच दिवशी होतं आणि महागणपती आला आणि भारतमाता जवळ महागणपती होता आणि आमचा गणपती पेट्रोल पंपाजवळ ITC हॉटेलच्या इथे टर्न होऊन आला होता. त्याच्यानंतर तिथे गाजावाजा झाला की महागणपतीला माझगाव ताडवाडी सलामी देते. तर आपण बघ आणि त्याच्या पाठीच होतो आम्ही, तर आम्ही बघायला गेलो. तर जे माझगाव ताडेवाडी मधले गोविंदा मधले होते ते सर्व आमच्या ओळखीचे. बरोबर. मग त्यांच्या थर उतरल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि रिक्वेस्ट केली की तुम्ही त्यांना सलामी दिलीत, फक्त आमच्यासाठी पण एकदा सलामी द्या. तर त्यांनी बोलले ठीक आहे चालेल, ते पुढे आला की तुम्हाला पण आम्ही सलामी नक्कीच देऊ. आणि तिथपासून मग आतापर्यंत माझगाव ताडवाडीने आम्हाला सलामी देत आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांचं आणि आमचं बॉन्डिंग राहिलं आतापर्यंत. फार छान. तर आपण हा जो किस्सा सांगितला, तर सांगू शकता की हे कुठल्या सालची गोष्ट आहे? एक 5 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. 5 वर्ष अगोदरपासून आतापर्यंत चालत आलेलं आहे. बरोबर. 4 ते 5 वर्ष अगोदर. बरोबर. आता गणेशोत्सव हा जर का आपला विषय आहे, तर गणेशोत्सव हा भव्य दिव्य होतो. हे तर आपल्याला माहिती आहे. पण आपल्या मोरयाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत जे काही कामकाज चालतं ते फार मोठ्या दिमाखात चालतं. त्यामागे असणारं आर्थिक सहाय्य किंवा मिळणाऱ्या देणग्या याबद्दल काय सांगाल, की ज्याच्यामुळे एवढा मोठा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडतो? ह्याच्या मागचं श्रेय जातं आमच्या कार्यकर्त्यांना. कारण आगमनाला जे साहित्य लागतं, आगमनाला आणि विसर्जनाला, ते साहित्य आम्ही अगोदरच आमच्याकडे घेऊन ठेवलं. म्हणजे आम्ही आमचं साहित्य बनवलं आमचं. आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे तर ट्रॉली. आम्हाला पहिले ट्रॉली शेजाऱ्या गणेशोत्सव मंडळाकडनं मागायला लागायची. आम्ही एक 6 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. 6 वर्ष अगोदर कार्यकर्ते जिद्दीला भेटले की त्यांच्या पण ट्रॉली आपण का नाही बनवू शकत. मग 6 वर्ष अगोदर आम्ही आमची स्वतःची ट्रॉली बनवली. म्हणजे जे आगमनाला लागणारे साहित्य आहेत, एवढा दिमागात उत्सव साजरा होण्यामागचं कारण ट्रॉली बनवल्यानंतर ज्याला जी मदत शक्य होईल, ज्या कार्यकर्त्याला, ती मदत कार्यकर्ता देत गेला त्यावेळेला, ट्रॉलीच्या वेळेला. बरोबर. आणि त्याच्यातनं ही ट्रॉली सारखी गोष्ट साकारली. ट्रॉली नंतर त्याच्यानंतर तुम्हाला बघता आता आगमनाला पताके उडतात, होय. ती कॉन्फिडी मशीन सुद्धा आम्ही घेतली. त्याच्यानंतर बाप्पासाठी लाईट लागली पाहिजे, ती लाईटचं सामान सुद्धा आमचं आहे सर्व. त्याच्यानंतर जी लाईट ज्याच्यापासून लागली पाहिजे ते जनरेटर सुद्धा घेतलं, ते पण सर्व आमचं आहे. म्हणजे मंडळाचं आहे अर्थात सांगायला गेलं तर. म्हणजे असं त्याच्यामुळे त्याचं रूप अजून खुलून आलं. म्हणजे मंडळाचे थोडं भांडवल वाचलं गेलं त्याच्यामुळे. बरोबर. त्यामुळे त्याला अजून देखणं रूप येत आहे. तरी ही जी जिद्द म्हटलं, की जेवढं साहित्य तुमच्याकडे आहे, ते जे सगळे तर आपल्याला काय म्हणतात, त्याला हातभार लावतात त्या कामाला. पण अजून कोणी असं मोठं देणगीदार आहे, की ज्याने आपल्या मंडळाला देणगी दिले किंवा अजून काही? तसे बोलायला गेलं तर देणगीदार खूप आहे. बरोबर. ज्याला जी मदत आर्थिक सहाय्य करता येते ते सर्व ते प्रत्येकात देणगी रूपाने मंडळाला स्वखुशीने देणगी देत असतात. त्याच्यामधूनच हा उत्सव साजरा होतो. कोणा एकाचं काम नाही आहे उत्सव साजरा करणं म्हणायला गेलं तर. सर्वांचा हातभार असल्याशिवाय कुठलाही उत्सव साजरा होत नाही. ठीक आहे. तर तुम्ही जसं म्हणालात, की चलचित्र. तर त्या चलचित्रांबाबत काय म्हणाल, की चलचित्राचं ही सुरुवात कधीपासून झाली आणि आतापर्यंत ती थीम काय असणार आहे? चलचित्राची सुरुवात झाली ते आमचे पडाळ सरांमुळे. पडाळ सर ज्यांनी आम्ही देखाव्यांकडे वळलो गेलो आणि मंडळाचं नाव एका अशाच पॉइंटला आहे की एका पेपरामध्ये लेख सुद्धा आला होता की बोटावर मोडण्यासारखी गणेशोत्सव उरलेली आहेत मंडळ जे देखावे साजरे करतात. त्या गणेशोत्सव मंडळाचे वरती हेडिंगला टॉपला महादेवाची वाडी ते वाघेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं नाव आहे, हे अभिमानाने मी सांगू शकतो. पडाळ सरांमुळे आम्हाला गणेशोत्सवाची आवड खूप निर्माण झाली. पडाळ सरांमुळे देखावे त्यांनी, मी सांगायला गेलो तर पडाळ ह्या कुटुंबाचं मंडळाला योगदान खूप आहे.
बरोबर. एका दोन भावांना एका भावाने मंडळ शून्यातून वरती आणलंय, एका भावाने मंडळाला खूप ओळख दिली. त्यामुळे त्यांच्या लेखणीतून आणि कलेतून हे सर्व देखावे सादर करत गेलो आम्ही आणि मंडळाचं नाव एवढ्या उंच ठिकाणी पोहोचलंय आणि याचा अभिमान खूप आहे आम्हाला. त्या आज आपल्यात नाही आहेत, तरी पण त्यांचा आदर नेहमी आम्ही करतो. बरोबर. तरी ते ते जेव्हा हयात नाही आहेत, ठीक आहे, त्याच्या पुढे हे जे आत्तापर्यंत तुम्ही देखावे साकारता ते कशा प्रकारे साकारतात? ही लेगसी पुढे कुणी चालू ठेवली? हा, तो एक मोठा पॉइंट आहे. मी सांगू इच्छितो तुम्हाला की पडाळ सर गेले 2023 साली 2023 25 डिसेंबर 2023 साली पडाळ सर गेले. पडाळ सर आकस्मिक निंदाने गेले, हार्ट अटॅक आला त्यांना. त्यानंतर आम्हाला फोन आला जेव्हा की सरांचा पडाळ सरांचा असं झालं, तेव्हा एकदम थरकाप उडाला, दचकाच बसला मनाला आणि शहरात म्हणजे असं वाटायला लागलं की आभाळच कोसळलंय. क्षणात वाटायला लागलं की आभाळ कोसळलंय. त्यामुळे मनात एकच विचार, अरे बापरे, आता मंडळाचं कसं होणार, गणेशोत्सव मंडळाचं म्हणजे मंडळाचा आधारस्तंभ, मंडळाला एक ओळख देणार, देखाव्याचं कसं होणार, मंडळाचं बोलताना देखाव्याचं कसं होणार, आता कसा देखावा सादर करायचा, कोण लिहिणार, कसं होणार. ठीक आहे, चालत गेलं, चर्चेला विषय झाले वगैरे, दिवसामागून दिवस निघून गेले. डिसेंबर पासून ते जून महिन्यापर्यंत तर आलो. आता यावर्षी तर काय आपण काय देखावे सादर कसे करणार. तर ह्या क्षणाला त्यांची मुलगी पुढे आली आणि मुलगीने सर्वांना विश्वासात घेतलं आणि सांगितलं, आतापर्यंत वारसा सरांनी चालू ठेवला, पडाय सरांनी. बरोबर. आता पडाय सरांनी जेवढं लिहून ठेवलंय त्याच्यामधून आपण एक देखावा सादर करू आणि तो देखावा मी लिहिते. बरोबर. तिने ती स्क्रिप्ट लिहिल्यानंतर ती आम्हाला तिने दाखवली, आमच्यासमोर मांडल्यानंतर आम्हाला पण ती आवडली आणि पडाया सरानंतर त्यांचा वारसा त्यांच्या मुलीने पुढे चालू ठेवला. याचा सुद्धा सांगणार खूप म्हणजे तिचा अभिमान, आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि हा वारसा पुढे चालत राहील. बरोबर. जसं आपण म्हणालात की चलचित्र आणि देखावे जे असतात, तर त्यातले काही देखावे, त्यांची नावं किंवा त्यांची माहिती आपण सांगू शकता का? नक्की सांगू शकतो, कारण ह्या मंडळाने देखाव्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं खूप चांगलं काम करत आलेलो आहोत आतापर्यंत आणि जगाला हेवा वाटेल, जगाला असे देखावे आतापर्यंत आपण सादर केले आहेत, जगाला हेवा वाटेल असे नावातच त्याच्या पूर्ण साकारलेलं आहे. तुम्हाला सांगायचं झालं तर आई मला जगायचंय हा देखावा स्त्रीभ्रूण हत्येवरती झाला. त्याच्यानंतर 7 बेटांची राणी सांगते मुंबईची गाणी, जी 7 बेटांवरती आपली मुंबई वसलेली होती आहे, ती कशी वसली आहे, काय झालंय ते त्याच्यात दाखवलंय. त्याच्यानंतर आणि सूर्य असला, सौर ऊर्जेचा वरती विषय केला, आणि सूर्य असला, सौर ऊर्जा, काळाची गरज. त्याच्यानंतर अग्निपंख, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. त्याच्यानंतर व्यथा गृहिणीची असे बरेचसे देखावे मंडळाने सादर केले. बरोबर. तर या देखाव्यामागे काही किस्से आहेत किंवा कहाण्या आहेत ज्या आपण आमच्याशी शेअर करू शकता? हो, नक्की शेअर करू शकतो, कारण मी सांगायला मला आवडेल की आणि सूर्य असला देखाव होता, सौर ऊर्जेचा देखाव होता. त्याच्यामध्ये सौर ऊर्जा देखावामध्ये जे देखावा आपण सादर केला होता ते पनवेलचं एक मंडळ आलं होतं बघायला. त्या मंडळाला देखावा एवढा आवडला की त्याने तसाच्या तसा देखावा उचलून, आपण जेव्हा देखावा काढतो लाटच्या दिवशी, तसा देखावा उचलून पनवेलमध्ये नेला आणि त्यांनी तिकडे त्यांच्या इथे सादर करून दाखवला. त्याच्यानंतरचा दुसरा सांगायला आवडेल की 34च्या चंद्राची कोर, चंद्रयान 2 वरती देखावा केला होता आणि तेव्हा त्या देखावामध्ये एक सीन होता की विक्रम लँडर आहे तो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरतो आणि त्याच्यातनं रोवर बाहेर येतो. तो उतरवायचा कसा, हवेतून दाखवायचा कसा, तर आम्ही वरतून एक पुल्ली टाकून तारेवर तो तार न दिसणार अशी उतरवायचो आणि तो उतरवल्यानंतर त्याच्यातनं रोवर बाहेर यायचा. मग तो रोवर बाहेर कसा आला पाहिजे, तर त्याला आम्ही त्या जागेला इलेक्ट्रिसिटी दिली होती, कारण त्याची वायर दिसली नाही पाहिजे होती ना. बरोबर. म्हणून तो यान खाली आल्यानंतर त्या जागेला टेकला की त्याचा रोवरचा दरवाजा खोलायचा आणि त्यातनं रोवर बाहेर यायचा. बीएमसी लोकसत्तावाले आले होते
आणि परीक्षक जेव्हा येतात त्यावर तर आपण पूर्ण हायपर असतो की आता ते काय येतील, आपला प्लॉट व्यवस्थित चालेल की नाही, ही प्लॉट फिरेल की नाही, ही लाईट पेटेल की नाही त्या टायमाला, त्या क्षणाला. कारण ते एकाच सेकंद 2 सेकंदाचा तो शब्द असतो, त्या सेकंदाच्या शब्दाला ती लाईट पेटली पाहिजे. तेव्हा ते आल्यानंतर तो विक्रम लँडर जो आहे तो खाली उतरला आणि त्याचा दरवाजा ओपन झाला आणि तो रोवर बाहेर येताना थांबला. वरतून ऑपरेटर दाबतोय 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 पण ते काय रोवर बाहेर आला नाही. शेवटी तो अक्षरशः त्या बटनावर उभा राहिला अरे बापरे. तरी सुद्धा रोवर बाहेर आलेलं नाही. पण ते आम्ही त्यांना नंतर लोकसभेला समजावून सांगितलं. त्याच्यानंतर त्यांना समजलं. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला त्याच्यात पण आम्ही प्राइज घेतला आणि त्याच्या लेफ्ट साईडला चंद्रयान 2चं रॉकेट असं लॉन्च होणार होतं. बीएमसी बरोबर झालेला किस्सा. म्हणजे बरेचसे परीक्षक आल्यानंतर वेगवेगळे किस्से घडत असतात. त्याच्यानंतर त्याच्या डाव्या हाताला परीक्षक दुसरे बीएमसीचे परीक्षक आले होते आणि त्याच्या डाव्या हाताला चंद्रयान 2चं लॉन्चिंग होणार होतं आणि बीएमसी आले तर बीएमसीनं सगळं पर्यावरणपूरक दाखवायचं असतं आणि त्याचा खूप प्रयत्न असतो आणि आपलं सगळं सामान देखावायचं म्हणा, कसायचं म्हणा, पर्यावरणपूरक असं थर्माकोलच्या शीट आपण उपयोग त्याच्यात आणत नाही, पुट्ट्यावरती डिझाईन करायच्या, लाकडावरती प्लायवरती मारायचं. तेव्हा तिथून आम्ही एवढं 3D दाखवलं होतं ते की तो जेव्हा वरती जाणार त्याच्या खालून जी आग पेटणार आणि खालनं पूर्ण धूर आणि असं धूर धूर होणार सर्वीकडे. बरोबर. आणि तो बीएमसीच्या वेळेला धुराची जी मशीन असते तीच गरम झाली नाही आणि म्हणजे तेव्हा असा क्षण झाला की त्यांना धूर पण दाखवायचं नाही पण त्यावेळेला मशीन सुद्धा गरम झाली नाही. मग त्यांना तेव्हा थोडा वाचलो आम्ही आणि बीएमसी मध्ये पण त्यावेळेला चांगलं प्राइज आम्हाला मिळाले आणि आतापर्यंत खूप याच्यामध्ये चांगले प्राइज आपण घेत आलो. बरोबर. तरी एखादा असा क्षण की ज्यावेळेस तुम्हाला खूप उत्कृष्ट चांगलं पारितोषिक मिळालं आणि तुम्ही जल्लोष केलाय, असा कुठला क्षण आहे? आई मला जगायचंय श्रीमूर्तीवरती खूप चांगले पारितोषिक मिळाले आणि सगळ्यांना खूप आवडला देखावा. म्हणायला गेलं तर जगाला हेवा वाटेल असा देखावा तो होता. आई मला जगायचंय तेव्हा श्रीमूर्तीचं खूप प्रमाण वाढलं होतं, त्याच्यावरती देखावा सादर केला होता. बरोबर. तर आपण पुढे जाऊया की आपलं जे गणेशाचं रूप आहे तर त्याबद्दल आपण चर्चा करू की एवढ्या तुमच्याकडे जी साधन संपत्ती आहे त्या मर्यादित साधन संपत्तीमध्ये सुद्धा आपल्या मोरयाचं सुवर्णमय रूप जे आहे ते कसं दिलं आणि यामागची कहाणी काय? सुवर्णमय रूप देण्यामागची कहाणी म्हणजे सगळे कार्यकर्ते पहिल्यांदा ट्रॉलीवरनं, त्याच्यानंतर आपल्याला बाप्पासाठी काहीतरी करायचं आहे. पहिल्यांदा मनात आणि डोक्यात धडपड एकच, बाप्पासाठी काहीतरी करायचं, ती कशी करणार आपण. सगळे मध्यमवर्गीय मिडल क्लास फॅमिलीतनं सगळी मुलं आहोत आम्ही आणि सगळेजण. त्यानंतर बाप्पासाठी काय करायचं एवढा विचार मनात. मग एक ठराविक रक्कम की वस्तुरूपी काहीतरी बाप्पाला बनलं पाहिजे, कायम वस्तुरूपी बाप्पाला बनलं पाहिजे, ह्याच्यासाठी धडपड. मग आम्ही ठरवलं की आपल्याला जे ज्याला जमतंय ते आपण बनवू. जे ज्याला जमतंय ती त्याने योगदान, ज्याला कशाचंही योगदान देताना ते योगदान तुम्ही द्या. त्याच्यानंतर आपण एक सगळ्यांना 5,000 रुपये जी रक्कम आहे 5 त्याच्यावरती ही एकदम देणं खूप जड जाईल कारण मध्यमवर्गीय याच्यामधले लोक आहोत आपण. मग आपण महिन्या अखेरीस एक पैसे काढायचे, आरडी चालू केली आणि आरडी मधनं आजपर्यंत आम्ही खूप मोठ्या आणि चांगल्या वस्तू बनवत आलो आहोत. म्हणजे त्याच्यात ट्रॉली झाली, जनरेटर झाला, कॉन्फिटी झाली, पुन्हा एकदा ट्रॉलीसाठी आलोय, गदा झाली, सोनपट्टा झाला, असे खूप वस्तू आपण बनवत आलोय मोरयासाठी. तर तुम्ही गदा हा गणपतीचा जो गदा आहे त्याविषयी सुद्धा एक किस्सा आहे असं आम्ही ऐकलंय. किस्सा सांगायला गेला तर गदेचा किस्सा असा आहे की पहिली वस्तू होती आमची गदा बनवायची चांदीमध्ये किंवा सोन्यामध्ये, जी पहिली वस्तू होती तिला खर्च कसा येणार, ती बनवणार कोण, याचं कशाचं नॉलेज नव्हतं आपल्याला. ते गदेचा किस्सा सांगायला गेला तर मग बनवायची गदा, पण अशी वस्तू बनवायची की ती अजरामर राहिली पाहिजे. म्हणजे कुठली कसंही रूप असलं मोरयाचं तरी ती वस्तू तिथे उपयोगाला आली पाहिजे. बरोबर. मग आम्ही सर्वांनी सर्वांमध्ये गदा बनवायचं ठरवलं.
मग गदा बनवणार कोण? मग सोनार शोधला. सोनार पण असा पाहिजे की आपल्याला जे मनात आहे ते त्याने उतरवलं पाहिजे, नाहीतर कोण बरेचसे असे सोनार. मग पोचलो आम्ही सगळीकडे फिरून नानांकडे, जे जगप्रसिद्ध आहेत नाना वेदक, त्यांच्याकडे पोचलो. त्यांनी आम्हाला पोचलो ना, आम्ही त्यांना सांगितलं की असं असं आहे, नाना गदा बनवायचे. ते म्हणले ठीक आहे चालेल बनवूया. त्यांनी आम्हाला एक कोटेशन दिलं. ते कोटेशन आमच्या विचारापलीकडचं होतं. मग आता हे उभं कसं करायचं? मग पुन्हा नानांकडे गेलो. नाना आपण काय करू शकतो? तर त्या गोष्टीला फक्त 3च वस्तू लागतील. 3. एक म्हणजे चांदी, दुसरी म्हणजे त्या कारागिराची मजुरी, आणि तिसरं म्हणजे ज्याच्यावर चांदी बसणार ते लाकूड. ते लाकूड आता नानाने विचारलं मग तुम्ही ह्याच्यातलं काय करू शकता? आमच्याकडे चांदी जेवढी अवेलेबल आहे तेवढी आपण देऊ शकत होतो. मग लाकूड, आमच्यामध्ये एकाची वखार आहे, त्याला आम्ही कॉन्टॅक्ट केला की दादा अशाला असं आहे काय करू. त्याला जेव्हा कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्याने एकच प्रश्न केला, अख्खं झाड पाठवू काय? अरे बाप रे. नानांना विचारलं नाना केवढं झाड पाहिजे, तर त्याने सांगितलं 2 फुटाचे आपलं खालचं गोल असेल आणि वरती तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी गदा. मग आम्ही 3.5 फुटाची करायचं ठरवलं. 3.5 फुटाची गदा. मग त्याला आम्ही फोन केला. त्याच्यानंतर त्याला यायला काय जमत होतं, वेळ होत होता. मग त्याने त्याच्या वॅगनरमध्ये 6 फुटाचा लाकूड, 6 फुटाचा लाकूड आणि एवढा असा म्हणजे 3 ते 4 फुटाचा रुंद एवढा त्याच्या वॅगनरमध्ये टाकून आणला. आणि ते टाकताना तो दरवाजा पाठचा लागत नव्हता. टाकून झाला आणि पाठचा दरवाजा लागत नव्हता. त्याने तिथेच मशीन चालवली, तिथेच घाव घातला, जेवढा दरवाजा लागतो तेवढा लाकूड ठेवला आणि तो उरलेला पीस सुद्धा टाकून घेऊन आला. आणि आणताना त्याचा बंपर सुद्धा निघाला. पण मोर्यासाठी बस त्याच्या मनात ध्यानात एकच मोर्यासाठी त्याचं सुद्धा खूप सहकार्य आहे आम्हाला. बरोबर. तर आपण आता हा जो गणेशोत्सव जो आहे त्यामागे आम्ही असं ऐकलंय की एका दिवसात 3 वेळा त्याचं आपले जे गणेश आहे त्याचं पितांबर बदललं जातं. याबद्दल काय सांगाल? 3 वेळा असं 3 वेळा असं नाही, पण आपण दरवर्षी म्हणजे एवढी वर्ष रोज पितांबर आपल्या मूर्तीचं वेगवेगळं असतं. काही बरेचसे मंडळ असतात त्यांचं कसं असतं, पहिल्या दिवशी जी मूर्ती असते ते जास्त लक्ष पूजेच्या मूर्तीकडेच असतं त्यांचं. पण आपल्या मनात असं नाही, पूजेची मूर्ती आणि मोठी मूर्ती ह्या दोन्ही एकच आहेत, दोन्हीकडे बाप्पा एकच आहे. बरोबर. म्हणून आपण जसे कपडे रोज व्यवस्थित नवीन नेटके घालतो, तसा तो बाप्पा आपल्याकडे ज्या दिवशी मोरया आपला येतो त्या दिवसापासून ते विसर्जनापर्यंत आपले त्याचे रोज पितांबर वेगवेगळे बदलत असतात आपण रोज. आणि फक्त पूजेच्या दिवशी आमचे 2 पितांबर असतात आणि विसर्जनाच्या दिवशी 2 पितांबर असतात. म्हणजे त्या पूजेच्या दिवशी कसा विषय कसा आहे, पूजा म्हणजे आमच्यासाठी एक सण. आमच्या विभागात पूजा, आपली गणपतीची जी पूजा अनंत चतुर्थीच्या आदल्या दिवशी असते, या पूजेसाठी सगळी जण उपस्थित असतात. म्हणजे सुवासिनी, माहेरवासिनी सगळ्या, आणि फुडीचा कार्यक्रम असतो. सगळी संध्याकाळी चांगले कपडे वगैरे घालतात. जसे सकाळी आपण वेगळे घालतो, दुपारी वेगळे, संध्याकाळी वेगळे घालतो, तसेच सकाळी आपण वेगळं पितांबर बाप्पाला, आणि संध्याकाळी सगळे नवीन कपडे घालून आले की बाप्पाला पण एकदम सुंदर छान सजवायचं आणि छान वेगळा पितांबर असा. त्याच्या दुसऱ्या दिवशी पण सकाळी एक वेगळा पितांबर, पण 3-4 तासासाठी 3-4, दुसरी सकाळी वेगळा पितांबर, आणि आपण सकाळी एकदम नटून थटून येतो तसा वेगळा पितांबर. आणि बाप्पा जेव्हा त्याच्या परतीच्या प्रवासाला निघतो तेव्हा आपण सदरा वगैरे घालून असतो ना, तेव्हा पण त्याला एक मस्त वेगळा पितांबर. म्हणजे आमचा निघताना पण सुद्धा एक मोती कलर हा निघताना पितांबर आमचा फिक्स. आपण असं म्हणतो की कुठल्याही मंडळाचा कणा जो असतो तो त्या मंडळाचा कार्यकर्ता असतो. तर मंडळाच्या जुन्या अनुभवी कार्यकर्त्यांकडून आजच्या नवीन पिढीला काय शिकायला मिळतं आणि हा वारसा पुढच्या पिढीकडे कसा सुपूर्द केला जातो? आमच्या जुन्या वरिष्ठ कार्यकर्त्यांकडून आम्हाला ते नेहमी एकच सांगत आले की व्यवहारात पारदर्शकपणा ठेवा. आणि त्यांच्याकडून आणि मंडळाकडून हे आम्ही खूप चांगल्या पद्धतीने शिकलो. त्याच्यानंतर त्यांचं नेहमी आम्हाला सांगणं असतं की व्यवहारात पारदर्शकपणा ठेवल्यावरती उद्या कोणी तुमच्यावर बोट ठेवता कामा नये. बरोबर. जिथे चुका झाल्या आहेत तिथे त्यांनी कान पकडलेला आहे, पण त्यांचा एक प्रोटोकॉल आहे. त्यामुळे नेहमी सांगत आले एक प्रोटोकॉल आहे, तो फॉलो करा नेहमी. कारण आम्हाला चांगलं वळण लागलं पाहिजे यासाठी त्यांचं नेहमी सांगणं असतं आम्हाला. पण त्यांचं तेवढं प्रेम आमच्यावर आहेच. पण कोणतंही काम करायला गेलं तरी पण त्यांनी रोखलं नाही.
ते कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, ह्याच्यामधून आम्ही आतापर्यंत पण शिकतच आहोत आणि चांगले आम्हाला ट्रेन करतात आमचे वरिष्ठ आणि पदाधिकारी. बरोबर. तर आपण आता या चर्चेच्या शेवटाकडे येत आहोत. तर आपण आपल्या शेवटच्या राऊंडकडे येऊया, की ज्याला आपण म्हणतो रॅपिड फायर. एका प्रश्नात उत्तरं द्या. हे आपण शाळेत पण केलंय आणि आपण आता सुद्धा करणार आहोत. नक्की. गमतीचा भाग. तर रॅपिड फायरमध्ये पहिला प्रश्न आपल्यासाठी असा आहे की उत्सवाच्या 10 दिवसात सर्वात जास्त कमतरता कशाची भासते? झोपेची की वेळेची? वेळेची. कार्यकर्ता म्हणून काम करताना सर्वात आवडता क्षण आगमन की विसर्जन? पूर्ण उत्सव. बरोबर. उपकार्याध्यक्ष म्हणून सर्वात मोठी ताकद काय आहे? ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा अनुभव की युवा कार्यकर्त्यांचा उत्साह? ज्येष्ठ कार्यकर्त्याचा अनुभव. कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी तुमची सिक्रेट ट्रिक कोणती? गुलाबजामचा डबा की एक कडक चहा? एक कडक चहा. बरं. तर अजून एक महत्वाचा प्रश्न, तो म्हणजे तुझा आवडता मूर्तिकार? स्पेसिफिकली असा मूर्तिकार कोण आवडता नाही, जो माझ्या मोर्याला, जो माझ्या बाप्पाला घडवतो, तो माझ्यासाठी माझा आवडता मूर्तिकार. तरी साधारण एखादं नाव, की आपण आता एक मूर्तिकार. निखिल राजन खातू. तर निखिल खातूंबद्दल काही 2 शब्द बोला. टाइम मॅनेजमेंट. बरं. इतक्या वर्षात बाप्पाकडून मिळालेलं सर्वात मोठं गिफ्ट कोणतं? पद की निष्ठावंत माणसांची साथ? निष्ठावंत माणसांची साथ. बरं. तर आपला हा रॅपिड फायरचा राऊंड तर झालेलाच आहे. तर तुम्ही आता ज्या पदावरती आहात त्या पदासोबतच तुम्ही एक साधे कार्यकर्ता होता तेव्हा पण, किंवा आपले जेव्हा नॉर्मल एक माणूस असतो तेव्हा, तर तुमच्यासाठी डोळ्यात पाणी आणणारा क्षण कोणता? माझ्यासाठी डोळ्यात पाणी आणणारा क्षण म्हणजे असा आहे की विसर्जनाच्या दिवशी जेव्हा सगळे खुराला खाली बसतात आणि शेवटचा आवाज होतो गणपती बाप्पा मोरया, आणि परळच्या मोरयाचा विसर्जनाला आणि त्याच्या परतीच्या प्रवासाला तो प्रस्थान ठेवतो, तो तिथून उठल्यापासून ते त्याच्या रथात जाऊन बसेपर्यंत जो मधला टाइम असतो तो खरोखरच डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आणणारा क्षण आहे माझ्यासाठी. बरं. तर आता आपण हा तर झालेलाच आहे. आपला हे प्रश्न उत्तराची आणि आपल्या चर्चेची जी सीमा होती ती आपण पूर्ण केलेली आहे. तर आज आपण येथे आलात, आमच्याशी सुंदरशी चर्चा केलीत, संवाद साधलात आणि आपला अमूल्य वेळ मुळातच आम्हाला दिलात, याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.